दरम्यान मनोज जरांगे यांची आरक्षण पदयात्रा आज नवी मुंबईमध्ये दाखल होणार आहे। आंदोलक पनवेलवरून उल्वे मार्गे नवी मुंबईमध्ये येतील। आंदोलकांचा आज रात्रीचा मुक्काम वाशीमधल्या कांदा बटाटा मार्केटमध्ये असेल। तर पदयात्रेच्या पार्श्वभूमीवरती नवी मुंबईमधील नियोजन कसं असेल या संदर्भामध्ये संवाद साधलेला आहे मराठा समन्वयक शशिकांत शिंदे यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी। पाहूया। मनोज जरांगे पाटील हे लाखो मराठा बांधवांबरोबर मुंबईच्या दिशेला निघालेले आहेत आणि त्यांचा मुक्काम आज नवी मुंबईमध्ये होणार आहे। नवी मुंबईतील मराठा समन्वयक आणि आमदार शशिकांत शिंदे आहेत आपल्यावर, आपण त्यांच्याशी बोलूया। सर, नक्की कसं नियोजन असणार आहे आज रात्री आणि उद्या सकाळचं? मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आम्ही त्यांची संपूर्ण व्यवस्था करण्याचं नियोजन गेल्या नवी मुंबई मराठा समन्वयक आणि आम्ही सगळेजण व्यापारी माथाडी सगळेजण आम्ही करतोय। बाजार समिती वगैरे सगळे घटक आहेत, सर्वांनी सहकार्य केलेलं आहे। बाजार समितीच्या बरोबर महानगरपालिकेने पण सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी त्याच्या प्रकारचे आम्ही टॉयलेट, मोबाईलच्या बाबतीमधल्या टॉयलेट वगैरे बाकीच्या सगळ्या सुविधा देतोय। जेवणाची व्यवस्था आम्ही करतोय, आपण बघितलं असाल। आणि 2 दिवसामध्ये आम्ही घेतलेल्या आढावाचा परिणाम दिसतोय की आज सगळीकडे साफसफाई स्वच्छता झालेली आहे आणि पाण्यापासून सगळे आम्ही टँकर पासून सगळे उपलब्धता करतोय। साधारणतः 2-1 लाख लोक आम्ही या नवी मुंबईच्या पाची मार्केटमध्ये आपण त्या ठिकाणी थांबवण्याचा विचार करतोय। विशेषतः मनोज जरांगे पाटलांना आम्ही कांदा बटाटा मार्केटमध्ये थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचबरोबर महिला भगिनींना फळ बाजारामधल्या असलेल्या आमच्या एक कमर्शियल बिल्डिंग आहे जिथे आम्ही 10-15 हजार महिला भगिनींना तिथे थांबवू शकतो, अशा प्रकारची व्यवस्था केलेली आहे। पनवेलवरून निघाल्यानंतर CBD वरून पामबीच मार्गे हा मोर्चा इथे येईल। पामबीच मध्ये आल्यानंतर आम्ही इथे त्याच्या प्रकारची सभा जर उशीर झाला तर धान्य मार्केट किंवा ते समन्वयक ज्याप्रमाणे कुठं सभा घ्यायची ठरवतील तिथं घेतील। सकाळी झेंडावंदन हे बाजार समितीच्या इथं केल्यानंतर ते मुंबईला जात असताना शिवाजी चौकामध्ये सुद्धा प्रचंड प्रमाणात गर्दी होईल, तिथे जोराचा संबोधित करतील आणि मग पुढे जातील, अशा प्रकारचे नियोजन दिसत आहे। उद्या सकाळी APMC मार्केटला 26 जानेवारी निमित्त मनोज जरांगे पाटलांच्या हस्ते झेंडावंदन होईल आणि त्यानंतर वाशीच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात छोटोखानी सभा होत वाशीवरून मानपूरच्या दिशेला मुंबईच्या दिशेला हा मोर्चा जाईल। विनायक पाटील, ABP माझा, नवी मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।